श्री शिवमहापुराण, श्री शिवपुराण महात्म्य, अदग्रंथ प्रारंभ, अध्याय 5. बिदुंग ब्राह्मणाची पिशाच योनीतून मुक्तता. श्री गणेशाय नमः. सूत म्हणाले, शौनकजी, चंचुला भगवती उमादेवीची अर्थात पार्वतीची मनपूर्वक सेवा करीत असे. एके दिवशी ती आनंदमग्न अंबिकेपाशी गेली. तिने तिला नमस्कार केला व मधुर शब्दांनी तिची स्तुती केली. चंचुला म्हणाली, हे गिरिराज नंदिनी, हे स्कंदमाता, हे शंभूप्रिये उमा, तुला नमस्कार असो. तू सर्वांना सुखदायक आणि कल्याणप्रद आहेस. तू ब्रह्मस्वरूप आहेस. तू सगुण आहेस, निर्गुणही आहेस. तू विश्वाचे आदी कारण आहेस. जगाची निर्मिती, त्याचे पालन व रक्षण आणि त्यांचा संहार या सर्व गोष्टी तू लीलया करतेस. सत्व, रज, तम या त्रिगुणांचा तूच आश्रय आहेस. तू सूक्ष्मतर आहेस. तू अनंत आहेस. तू अधिमाया जगदंबा आहेस. तू सत चित्त आनंद स्वरूप आहेस. तू मूळ प्रकृती आहेस. तू भक्तवत्सल आणि भक्ताभिमानी आहेस. ब्रह्मा विष्णू महेश यांना कर्तव्य प्रवृत्त करून त्यांना उत्तम प्रतिष्ठा मिळवून देणारी आहेस. तू संत सज्जनांचा कैवार घेणारी आहेस. तू असुरांचा नाश करणारी आहेस. तू पराशक्ती आहेस. तुझी कीर्ती आणि कर्तृत्व अगाध आहे. म्हणून देव, ऋषी, मानव आदी सर्वजण तुझी आराधना करतात. पार्वतीची स्तुती करताना चंचुलाचे अंतःकरण भरून आले. तिच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले. मग ती विनम्रतेने शांत उभी राहिली. तिची अवस्था पाहून पार्वतीला मोठे समाधान वाटले. तिने तिच्याकडे करुणामय दृष्टीने पाहिले. ती म्हणाली, चंचुले सखे, शिवलोकी सद्गती प्राप्त झाल्यामुळे तुझ्या मनात आम्हा दोघांबद्दल अपार कृतज्ञता आहे हे मी जाणते. तू माझी अत्यंत आदराने स्तुती केलीस, त्यामुळे मी प्रसन्न आहे. मी तुला काय वरदान देऊ? चंचुला म्हणाली, हे गिरिराज कुमारी, तू दीनपतितांचा उद्धार करणारी आहेस. माझे पती बिदुंग हे ब्राह्मण असूनही वेदविहित आचरण करीत नसत. ते व्याभिचारी आणि सदैव पापाचरण करणारे होते. एका शूद्र जातीच्या वेश्येवर ते फारच आसक्त होते. तिच्याच सहवासात रमायचे. ते माझ्या आधी मरण पावले होते. आयुष्यभर दुष्कर्मे केल्यामुळे त्यांना कोणती गती प्राप्त झाली असेल असा मी नेहमीच विचार करते. हे जगज्जननी, तू सर्वसाक्षी आणि सर्वज्ञ आहेस. माझे पती आत्ता कोणत्या अवस्थेत आणि कुठे आहेत ते सांगण्याची कृपा कर. तू असा काहीतरी उपाय कर ज्यायोगे त्यांचा उद्धार होऊन ते येथे येतील आणि त्यांची व माझी पुनर्भेट होईल. पार्वती म्हणाली, मुली, तुझा पती बिदुंग दुष्ट आणि महापातकी होता. त्याचे अंतःकरण दूषित होते. तो अतिशय दुःखद अवस्थेत निधन पावला. वेश्यागमन केल्यामुळे त्या मूर्खाला प्रदीर्घ काळ नरकात खितपत पडावे लागले. तेथे त्याने अगणित यातना भोगल्या. उर्वरित पापभोग भोगण्यासाठी तो विंध्य पर्वतावर पिशाच रूपाने भटकत आहे. तहान भुकेने व्याकुळ होऊन नाना प्रकारचे क्लेश भोगत आहे. सूत म्हणाले, शौनकजी, गौरीच्या मुखातून बिदुंगाच्या दुर्गतीचे वर्णन ऐकून चंचुलाला अतिशय वाईट वाटले. ती दुःखाने हुंदके देऊ लागली. तिने कसेबसे स्वतःला आवरले. मग पार्वतीला हात जोडले व म्हणाली, हे महेश्वरी, पतीचा सदवृत्तांत जाणून माझे मन आक्रोश करीत आहे. मी फार व्यथित झाले आहे. हे महादेवी, मी तुला शरण आहे. तू माझ्यावर कृपा कर. कुत्सित बुद्धी असलेल्या माझ्या दुष्टपतीला त्वरित सद्गती मिळेल अशी काहीतरी योजना कर. मी तुझी सदैव ऋणी राहीन. पार्वती म्हणाली, चंचुले, शिवपुराणाचे महात्म्य किती थोर आहे याचा तू प्रत्यक्ष अनुभव घेतला आहेस. तुझ्या पतीने यातील पुण्यवान कथा श्रवण केल्या तर त्यांच्या जन्मोजन्मीच्या पातकांचे निरसन होऊन त्याला उत्तम गती प्राप्त होईल. गौरीच्या मुखातून प्रकटलेली ती अमृतमयी आशीर्वाद वचने होती. तिच्या बोलण्याने चंचुलाला शोक दूर झाला. अंतःकरण शांत झाले. तिने भगवतीला हात जोडले व म्हणाली, माते, तू माझ्या पतीच्या उद्धारासाठी सर्वश्रेष्ठ उपाय सांगितला आहेस. आता तूच त्याला शिवपुराण ऐकवण्याची व्यवस्था कर अशी माझी प्रार्थना आहे. चंचुलाच्या विनंतीला मान देऊन पार्वती शिवलीलांचे गुणगान करणाऱ्या गंधर्वराज तुम्बुराला त्वरित पाचारण केले. ती म्हणाली, वंसा, तू भगवान शंकरांचा भक्त आहेस. तुझे माझ्यावरही तितकेच प्रेम आहे. तू माझे मनोगत जाणतोस. माझी कार्य सिद्ध करण्यासाठी नेहमीच तत्पर असतोस.
तुझे कल्याण असो. आता मी काय सांगते ते लक्षपूर्वक ऐक. ही माझी सखी चंचुला आहे. तू हिच्या समवेत विंध्य पर्वतावर जा. तेथे एका भयंकर पिशाचाचा संचार आहे. त्याचे पूर्वजन्मीचे नाव बिदुंग. तो ब्राह्मण या चंचुलाचा पती होता. कुसंगतीने तो पदभ्रष्ट झाला. क्रोधाने त्याची बुद्धीही फिरली. तो विवेकहीन झाला. त्याला आपल्या कर्तव्याचा विसर पडला. त्याने स्नान संध्यादी नित्यकर्मे टाकली. दुर्जनांशी मैत्री करून तो सज्जनांचा द्वेष करू लागला. भक्षण करणे, दूषित वस्तूंचे दान देणे, शस्त्रे बाळगून हिंसा करणे, लोकांना त्रास देणे, त्यांच्या घरांना आगी लावणे, वेश्यागमन करणे ही त्याची स्वाभाविक कर्मे झाली. पुढे त्या दुष्टाने स्वपत्नीचा त्याग करून एका शूद्र जातीतल्या वेश्येशी विवाह केला. अशा प्रकारे तो मरेपर्यंत दुराचारच करत राहिला. मृत्यूनंतर यमदूतांनी त्या परमात्म्याला यमलोकी नेले. कुंभीपाक रौरवादी नरकात घालून त्याचा अनन्वित छळ केला. कालांतराने त्या पापात्म्याला पिशाच योनीत जन्माला घातले. तो बिदुंग आता पिशाच रूपाने विंध्य पर्वतात आपल्या उर्वरित पापाचे फळ भोगत आहे. शिवपुराणातील दिव्य कथा पापांचा नाश करून पुण्यवृद्धी करणाऱ्या आहेत. या कथांचे श्रवण हे सर्वोत्कृष्ट पुण्यकर्म आहे. तू त्यांच्या सम्मुख शिवपुराणाचे वाचन कर. त्या श्रवणाच्या प्रभावाने तो पापमुक्त होईल. त्याचे अंतःकरण शुद्ध होऊन तो प्रेतयोनीतून मुक्त होईल. त्या गर्तेतून बाहेर आल्यावर त्याला दिव्य विमानातून तू शिवलिकी घेऊन ये. त्याला शिवजींसमोर उपस्थित कर. सूत म्हणाले, शौनकजी, तुंबरू हा नारदांचा मित्र. तो उमाशंकरांचा महान भक्त होता. अंबिकेने आपल्याला सेवेची संधी दिली याचा त्याला मनोमन खूपच आनंद झाला. आपल्या भाग्याचा हेवा वाटला. तो चंचुलाला समेत घेऊन विमानाने विंध्य पर्वतावर आला. तेथे त्याला अक्राळ विक्राळ असे एक पिशाच दिसले. त्याचे शरीर विशाल होते. चेहऱ्याच्या मानाने त्याची हनुवटी बरीच मोठी होती. ते कधी हसत होते, कधी रडत होते, तर कधी अस्ताव्यस्त उड्या मारत होते. आपल्या पतीची ती अवस्था पाहून चंचुलाला अतिशय वाईट वाटले. महासामर्थ्यवान तुंबुराने पिशाचरूपी बिदुंगाला पाशांनी बांधून टाकले. त्यानंतर पवित्र स्थान पाहून एक सुशोभित मंडप घातला. पिशाच्याला त्या मंडपात आणून बसवले. विंध्य पर्वतात अनेक ऋषी मुनी तपश्चर्येच्या उद्देशाने आश्रम बांधून राहत होते. एका पिशाचाच्या उद्धारासाठी तुंबरू भगवती अंबिकेच्या आज्ञेने शिवपुराणाचे वाचन करणार आहे ही वार्ता बघता बघता सर्वदूर पसरली. त्या पावन शिवकथेचे आपल्यालाही श्रवण घडावे म्हणून अनेक वयोवृद्ध तपोवृद्ध ऋषी आणि देवर्षी आपल्या शिष्यांसह तेथे आले. तुंबरू त्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत केले. त्यांना आदराने मंडपात बसवले. ते सर्व श्रोते स्वतःच्या कल्याणासाठी तेथे आले होते. एवढा मोठा श्रोतृसमुदाय पाहून तुंबरूचे मन प्रफुल्लित झाले. हातामध्ये वीणा घेऊन त्याने शिवपुराणातील अमृतकथा ऐकवण्यास सुरुवात केली. त्याने पहिल्या विद्येश्वर संहितेपासून 7व्या वायू संहितेपर्यंत संपूर्ण शिवपुराण व त्याचे महात्म्य वर्णन केले. त्या अमृतमधुर श्रवणाने उपस्थित श्रोते धन्य झाले. त्या पुण्यकथांच्या प्रभावाने बिदुंग ब्राह्मणाची पूर्वजन्मकृत संपूर्ण पापे जळून गेली. त्याचे पुण्य वृद्धिगत झाले. तो पिशाच योनीतून तत्काळ मुक्त झाला. त्याला रुद्रासमान दिव्य रूप प्राप्त झाले. भाळी, तृतीय नेत्र, कर्पूर गौर विग्रह कांती, श्वेतवस्त्रे परिधान केलेली आणि शिवासमान आभूषणे धारण केलेली त्याची भस्मचर्चित तनू पाहून चंचुलाला खूप प्रसन्न वाटले. श्रोत्यांनीही आनंद व्यक्त केला. ते सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. बिदुंग आणि चंचुलाने तुंबरूसहित तेथे उपस्थित असलेल्या तपस्व्यांना अत्यंत आदराने नमस्कार केला. त्यांचे चित्त परमानंदाने भरून गेले होते. ते दोघे शिवजींचे यशोगान करू लागले. त्यांच्या मुखातून शिवस्तवन ऐकून श्रोतेही तल्लीन झाले. शिवपुराणाचे श्रवण ही त्या सर्व मंडळींसाठी फार मोठी पुण्य पर्वणी होती. तपोनिष्ठ ऋषींनी शिवप्रभूंचा उत्स्फूर्त जय जयकार केला. त्या जय जयकाराने विंध्य पर्वताचा सारा असमंत दुमदुमून गेला. त्यांनी बिदुंग आणि चंचुलाला अनेक शुभ आशीर्वाद दिले. तुंबरूचे आभार मानून ते सर्व ऋषीजन आपापल्या आश्रमात परतले. तेवढ्यात तेथे शिवलोकातून एक तेजस्वी विमान आले. बिदुंग आणि चंचुलाला त्या विमानात बसून तुंबरूने कैलासाकडे प्रस्थान केले. मार्गामध्ये ते दाम्पत्य शिव महाप्रभूचेच गुणगान करत होते. शिवलोकी भगवान शंकर आणि देवी पार्वतीने त्या दोघांचे प्रसन्नतेने स्वागत केले.
त्यांनी बिदुंगाचा सत्कार केला. शंकरांनी त्याला आपले पार्षद केले. अशा प्रकारे शिव महापुराणाच्या श्रवणाने बिदुंग आणि चंचुला या दोघांचाही उद्धार झाला. शिवपार्वतीचे सानिध्य प्राप्त होऊन ते दोघे सनातन शिवधामी अखंड वास्तव्य करू लागले. अध्याय 5 समाप्त. धन्यवाद भक्तगणांनो. संपूर्ण श्री शिव महापुराणाचा अध्याय 6 आपण उद्या बघणार आहोत. असेच नवनवीन अध्याय ऐकण्यासाठी आणि वाचण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.